पुणे पोलिसांची गुन्हे शाखा, झोनपूर या सगळ्यांनी एकत्र मिळून या अंमली पदार्थांच्या संदर्भातली एक मोठी कारवाई जी आहे ती गेले 3 महिने चालवलेली होती. ऑपरेशन आलक निरंजन असं या कारवाईचं नाव आहे, ज्याच्यामध्ये 3 परदेशी नागरिकांचा सहभाग आहे, 5 भारतीय नागरिक आहेत. आणि हे केवळ एका ठिकाणाहून केलेलं ऑपरेशन नाही, तर गोव्यातून जो आरोपी आणलेला होता या आरोपीकडून माहिती मिळालेली होती. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या पद्धतीनं ड्रग रॅकेट्स चालतात, ज्याच्यामध्ये डार्क वेब असतं, क्रिप्टोकरन्सी असते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये सहभागी आहेत. वेगवेगळ्या प्रकारची सबस्टन्सेस जी आहेत ती जप्त करण्यात आलेली आहेत. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या पद्धतीनं रॅकेट्स चालवली जातात ती नेमकी कशी ही सगळी कारवाई जी आहे ती करण्यात आली ते सांगण्यासाठी बऱ्यापैकी या टेरर ओरिएंटेशन किंवा नार्कोटिक्सची माहिती असलेली किंवा त्याचं ओरिएंटेशन असलेले IPS सोमय मुंडे आपल्या सोबत आहेत. या कारवाईत बऱ्यापैकी डार्क वेब, क्रिप्टोकरन्सीचा वापर झालेला होता. हे सगळं नेक्सस जे दिसतंय ते कशा पद्धतीनं ऑपरेट होत होतं, तुम्हाला काय लीड मिळाली आणि पूर्ण ऑपरेशन हे कसं राबवलं? इनिशियली आम्ही 1 किलो गांजावरून सुरुवात केली होती. तो पहिल्यांदा सीज केला खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. तेथून 2 आरोपी निष्पन्न झाले. त्यांच्या घराची झडती घेतली. तिथं हायड्रोपोनिक गांजा उगवण्याची फॅक्टरी, लॅब बेसिकली आम्हाला निष्पन्न झाली. ती आम्ही डिस्ट्रॉय केली. तिथला मुद्देमाल हस्तगत केला. 2 आरोपी अटक केले. तिथून मुंबईचं कनेक्शन लागलं. मुंबईचे एक आरोपी अटक केला, ज्यामध्ये पूर्ण घराची झडती घेतली. त्यामध्ये 2.81 करोडचा मुद्देमाल, NDPSचा मुद्देमाल तिथे सापडला. तिथून एक आरोपी पुण्याचा जो सध्या गोव्याला फरार होता त्याला अटक केलं, स्वराज भोसले याला. त्याच्याकडून एक आंतरराष्ट्रीय नेक्सस तिथं निष्पन्न झालं, ज्यामध्ये डार्क वेब फोरमचा वापर करून बायर्स आणि सेलर्स यांची भेटगाठ करून द्यायची, क्रिप्टोकरन्सीचा वापर करून त्याचं पेमेंट करायचं, सिग्नलचा वापर करून ॲक्च्युअल डील प्लेस व्हायची, आणि काही हायपर लोकल ॲप्सचा वापर करून त्याची डिलिव्हरी सिस्टम्स बनवल्या होत्या. तर यामध्ये थायलंड आणि भूटानचं सध्या आपल्याला कनेक्शन लागतं. मग हे जी ड्रग्ज किंवा सबस्टन्सेस आपल्याला मिळाली आहेत त्याच्यापैकी इम्पोर्ट केलेली कुठली आहेत, ती कशा पद्धतीने इम्पोर्ट केली जात होती, आणि क्रॉस बॉर्डर चेकिंग्समध्ये या गोष्टी समोर येत नव्हत्या का? म्हणजे हे तशा पद्धतीने जर बघितलं, हे सगळं एकूण नेक्सस, डार्क वेब आणि क्रिप्टो हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती फार मोठ्या गुन्हेगारांकडून वापरली जाणारी ही मोडस आहे. हे अगदी इतक्या स्थानिक पातळीवरती जर येत असेल तर ते किती गंभीर आहे? तर यामध्ये तपासामध्ये हे निष्पन्न होत आहे की काही इलेक्ट्रॉनिक सबस्टन्सेस असतात, जसं LED स्ट्रिप्स आहेत, त्यामध्ये हे ड्रग्स गुंडाळून आणले जात होते. इलेक्ट्रॉनिक ड्रग्सची ऑर्डर केली जात होती, त्याच्यामध्ये काही ड्रग्स कॅन्सिल असायचे आणि ते आपल्याकडे इम्पोर्ट होत होते. तर जे मेनली सिंथेटिक ड्रग्सचा इम्पोर्ट आपल्याकडे होत होता. आता आणखी या कारवाईचा पुढे स्कोप काय काय होऊ शकतं, आणि हे किती महत्त्वाचे? इतकं जर सहजपणे स्थानिक पातळीवरती क्रिप्टो आणि डार्क वेबचा वापर होऊन डिलिव्हरीज होत असतील डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून, हे किती मोठं आव्हान वाटतं? सध्या नक्कीच हे चॅलेंज आहे. यामध्ये सखोल तपास याच्यामध्ये केला जाईल. क्रिप्टो वॉलेट्स काही आपल्या सध्या निगराणीवर आहेत, त्यांनाही सीज करण्याची प्रक्रिया चालू आहे. जे फॉरेन नॅशनल्स आहेत त्यांना एक्झॅक्टली आयडेंटिफाय करून त्यांचा LOC सर्क्युलर काढण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. या सगळ्या कारवाईबद्दल पुणे पोलिसांचे धन्यवाद करायला हवेत. ही अत्यंत मोठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या पद्धतीनं या नार्कोटिक्सची ऑपरेशन्स केली जातात किंवा गुन्हे केले जातात, त्या पद्धतीनं डार्क वेब, क्रिप्टोकरन्सी वापरून ही सगळी सबस्टन्सेस आहेत, रॉ मटेरियल जे पाहतोय आपण, हे सगळी सबस्टन्सेस आणली जातात, ज्याच्यामध्ये LSD आहे, बऱ्याच आणखी वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ग्रीन ॲपल आहे, त्याच्याबरोबर वॉटरमेलन आहे, हे सगळी फ्लेवर्स याच्यामध्ये आहेत. आणि बऱ्याच गोष्टींची आता पुरावे म्हणून हे सगळं जप्त केल्यानंतर आता हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वापरलं जाईल. मात्र ज्या पद्धतीने ही ड्रग्ज तयार केली जातात, सिंथेटिक ड्रग्ज असतील, ते मोजायचे वजनकाटे असतील, इतकंच नाही तर अगदी या सगळ्यातून जे पैसे येतात ते मोजण्यासाठी पैसे मोजायचे मशीन्ससुद्धा या पोलिसांना छापेमारीमध्ये मिळून आलेले आहेत. एकूण काय तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या पद्धतीनं ही ड्रग्सची रॅकेट्स चालत होती ती अगदी स्थानिक पातळीवर सुद्धा आता पोहोचलीत, जे खरं तपास यंत्रणांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.